शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या वळसंकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिने चौकशीमध्ये अनेक गौप्यस्फोट केलेत। डॉक्टर वळसंकरांच्या हाती हॉस्पिटलमधील फक्त ओपीडीचे अधिकार ठेवण्यात आले होते। सर्व व्यवहार हा मुलगा आणि सुनेच्या हाती होता। मात्र सून आणि मुलांमधील वादाचा फटका हा रुग्णालयाला बसू नये म्हणून अलीकडे डॉक्टर वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये एजा वाढली होती, पण डॉक्टरांचा हस्तक्षेप दोघांनाही मान्य नव्हता। त्यामुळेच काही महिने वेगवेगळे राहिलेले डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली एकत्र आले होते, असं मनीषानं म्हटलं। पोलीस सूत्रांनी सांगितलं, डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी वळसंकर हॉस्पिटलची सुरुवात केली होती। त्यांनीच रुग्णालयाची उभारणी करून ते नावारूपाला आणलं होतं। त्याच डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या स्वकीयांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात होती। जवळची व्यक्ती त्यांच्या अंगावर 3 वेळा धावून गेली होती। त्यामुळे डॉक्टरांच्या हाती हॉस्पिटलमधील अधिकार नाममात्रच होते। हॉस्पिटलमध्ये त्यांच्या शब्दाला शून्य किंमत होती। बिल कमी करण्याचे अधिकार त्यांच्या हाती नव्हते। त्यामुळे त्यांनीच उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वळसंकर यांची कोंडी केली जात होती, असं मनीषा मुसळे यांनी चौकशीमध्ये नमूद केल्यानं पोलीस सूत्रांनी सांगितले। डॉक्टर वळसंकर यांची सून सोनाली वळसंकर या न्यूरोसर्जन होत्या, त्यामुळे त्यांच्याकडे रुग्णांची संख्या अधिक असायची। त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन वळसंकर याचंही स्वतंत्र रुग्ण असायचं, त्यामुळे त्याच्याकडे आलेल्या रुग्णांचं बिल ते घ्यायचे। माझ्याकडे रुग्णालयातील केवळ वेलफेअरचं काम होतं। हॉस्पिटलला लागणाऱ्या वस्तू डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या सहीनं मी ते मागवत होते। वळसंकर हॉस्पिटलमधील तब्बल 50% अधिकार देऊनही सून सोनाली यांना डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा हस्तक्षेप मान्य नव्हता, असंही मनीषांनी पोलीस चौकशीमध्ये सांगितल्याचं समोर आलं। डॉक्टर सोनाली या घटस्फोट घेण्याच्या मानसिकतेमध्ये होत्या, त्यामुळं सून सोनाली आणि मुलगा डॉक्टर अश्विन यांच्यात वाद होते। त्या वादाचा रुग्णालयावर परिणाम होऊ नये म्हणून डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी हॉस्पिटलमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली होती। मात्र ते मुलगा आणि सून दोघांनाही आवडत नव्हतं। त्यातूनच वेगवेगळे राहणारे सून आणि मुलगा पुन्हा एकत्र आले होते। मनीषा मुसळे माने हिने 5 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा केलेला आहे। मात्र डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही पुढे आलेलं नाही। आता डॉक्टरांच्या CDR मधूनच धागेदोरे हाती लागतील अशी पोलिसांची अपेक्षा आहे।